घालवा लाग तुला रजनीकांत दिसायला लागलो की कारत्या हो कारत्यासारखं दिसायला हो बघ ना त्याला उलटी आली बघा ह्या पोकाच्या फोन तर रात्री येऊन घेऊन जायचं रे तुला. घ्या पाणी प्या. हे असं गोपी भाऊचं म्हणणं आहे कितपत तेच आहे का. तर अशाच प्रकारे आपण पोहोचलेलो आहे आता मुर्डेश्वरला. प्रेग्नेंट आहे रे. प्रेग्नेंट आहे जाऊ दे बघा लवडे ए चप्पल सिगंदूर 68 किलोमीटर आहे. याना 104 आहे. गोकर्ण 111 आहे. मुर्डेश्वर 88 आहे. बनावसी उंचोली फॉल्स चोपन उंचोलीला तर काल होणार. मग आता हे कुठलं आहे हे जोग फॉल्स आहे. हे जगपल्सच आहे ना हा हे जोग फॉल्स दोन साइड जोग फॉल्स आहे टुरिस्ट साठी. चला आता काय जोग फॉल्स आहे बघू आपण जाऊन आतमध्ये. इथं समोर नाश्ता गिष्टा करू आणि जोग फॉल्स बघू. आणि त्या फॉल्स पेक्षा हे फॉल्स मोठा आहे मोठं. राजा राणी रॉकेट काय राजा राणी रॉकेट हा 3 हे होते जलपात ते आता तिथे गेलं असतं. अच्छा नाश्ता करायला आलो. नाश्ता गिष्टा करू. नाश्त्याला इथं लेमन राईस टमाटा राईस मॅगी भेळ मॅगी भेळ काय चिवडा तिकट मध्ये कुठला चिवडा काय असेल ते खाऊ पद्धतशीर पहिला चक्कर यायला जायला. भेळ भेळ मॅगी आलेला आहे पद्धतशीर. तो पण सांग बघा ते अजून 2 सांग. थांब घ्या पहिला कुठला राईस आहे? जिरा राईस टोमॅटो राईस. बरं झालं मागवलं नाही. नाश्ता गिष्टा केला होता. आता सरबत पिलो नाही अजून प्यायचं आहे. प्रॉपर आहे भारी. चला आता आतमध्ये जाऊ. किती किलोमीटर आहे चालायचं आहे? समोरच हां काय बी नाही माकडं दिसत नाहीत की सुट्टीवर आहेत वाटतं. माकडं सुट्टीवर गेलेत. तर भावनो आम्ही पोचलेला आहे आता जोग फॉल्स. वाव आई शपथ वैभ्या इथेच फोटो काढला होता ना. तिथं जायचं परत. कुठं त्या साईडला कोण आलेच नाही. तर बघू शकता तुम्ही जोग फॉल्स. हा आवाज बघा पाण्याचा कसा यायला. धबधबा 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 धबधबा. तर भावांनो भारतातलं 10वं आहे ना. भारतातलं 10वं फॉल्स सगळ्यात मोठं आणि ते आहे आपलं हे जोग फॉल्स. तिथे पण जायला भेटत. 5 जण कोण तर मेल्यावर ते अजून शंकरा घालवा लाग तुला. तिथलं ना तिकडनं सगळं दिसतं. हे सगळ्यात चक्क इकडे बी धबधबे आहेत 2-3 ह्या साईड. चालत चालत जायचं. आणि ह्या साईडला पण धबधबे आहेत म्हणजे इकडून 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 आपल्याला दिशेनं आहे. आता तिकडं घेऊन जात आहे का नको म्हणतो. नाही तर म्हणाल नको जायला काय शेट बघायचं ही. आता बघितलं की आता इथनं आम्ही जाणार आहे मुर्डेश्वरला. इथं बाहेर पण थोडेफार फोटो काढू. भारी एकदम भारी स्पॉट आहे. चला इकडे खाली पण आहे. इकडे खाली बघू आता. वाव दृश्य बघू शकताय तुम्ही. श्रीवरा हर दंड सामा ईश्वरा आलगिरंड हामा. तर धबधबा गिबधबा बघितला. आता जाऊ गाडीपाशी. जॅकेट गिकेट घेतो. जॅकेट इथे 1-2-4 फोटो काढतो. लय भारी स्पॉट आहे. आणि दुसऱ्या साईडने पण हेच धबधबा दाखवणार आहे म्हणा. ते काय आता नको म्हणतो. पास बघितलाय आणि आता डायरेक्ट निघू मुर्डेश्वरला. आणि ज्याला गोपीभाऊ अजून शंकर असले एडे चाल्या करलेत ना. तिथं पोरे आलेत त्यांच्या साईडला जाऊन उभारलेत. आपल्याला तसलं आवडत नाही. माझी फाटली गांड म्हणून तोपर्यंत फोटो काढतो. तुम्ही बघत बसा म्हणून. तर भावनो पद्धतशीर जॅकेट गिकेट घातलं. आता इथं समोर आहे ना फोटो गिटो काढू. जॅकेट परवा दिवशीच मागवलं बघा. कसं झालं बरं झालं ना. त्याच्या आईला पोरींना लाईना घेणं मारू ना. बाहेर तुम्ही काय काम कराल तर आतमध्ये माहित नाही का. रजनीकांत दिसायला लागलो की चला पद्धतशीर फोटो गिटो काढू. 2 मिनिटात
चला पद्धतशीर आता फोटो बिटो काढून झालेला आहे. आता गाडीत बसू आणि डायरेक्ट निघू मुरुडेश्वर. चला. घाटा तिच्या आईला नुसतं घाटच घाट तिच्या घालते हळू वगैरे. मस्त शेठ काय म्हणताय? हाय हे आतील रे बाबा. चिवडा दे चिवडा चिवडा. हे शंकरा तुझं भाऊ कारत्या हो. कारत्यासारखं दिसायला हो. बघ ना हो कारत्या. ते ना कोपऱ्यात लाव काय सेम कारत्यावाने दिसायला ना. अरे दे ना. अरे दे रे. गेला तिकडं. सॉरी आता कायच नाही. चला सगळं आता इकडे घाटच घाट आहे. आता पूर्ण संपेपर्यंत घाट आहे. हा आता सगळीकडे घाटच घाट आहे. त्याच्यामुळे आता पद्धतशीर झोपून टाकू आणि डायरेक्ट स्पॉटवर झोपू. गोपी भाऊ गाडी हळू घे. ड्रायव्हर. गोपी भाऊला ड्रायव्हर म्हणल्यावर राग आलं. गोपी भाऊ लगेच उतरला आणि आता बॉस चालवणार आहेत गाडी. त्याला उलटे आले बघा हेड्या पोकाच्या. कर जाऊ का. त्याला माहिती पक्क लवडाला सोडून जात नाही. फोन तर रात्री येऊन घेऊन जायचं रे तुला. हा टाटा शंकरा. काय म्हणता हाय. पाणी दे बरं कसं इथं दे काढू नको. घ्या पाणी प्या. घ्या पाणी रे. समोर बघून गाणंच पाणी घेता शंकरा. शंकराला मागच सोडलं. यायला कसं यायला ते पाणी द्या. दुसरं माकड आलेलं आहे. अशाच प्रकारे दुसऱ्या माकडाची एंट्री झालेली आहे. केला उलटी. मॅगी भात सगळं बाहेर आलं. कुठं गेलो चालत. चलो आता इथं समोर एका गावात थांबलो. गावाचं नाव काय माहित नाही. इथनं थोडं स्प्राईट गेट घेऊ. सगळ्याला उचमळायला व्हायला. गावाचं नाव जिलेबी. गावाचं नाव जिलेबी. इथं सगळीकडे कर्नाटकात पूर्ण जिलेबी दिसायला बघेल. एवढं उलट्या करून अजून उचमळल्यासारखं व्हायलंय. अर्धच पडलाय. अर्ध खाल ना पाडकी मग. आला तरच पाडू दे. अरे देत द्यायचं कुतकुतून हा. लढून जर त्रास होतो नाक दुखतं उलटे करताना जायला. आले क्या मुझे जामून हा. जामुन ओ आवळा ना हो. नाही बस. ह्याला अजून उचमाळ आलाय म्हणाला. पोटाला आवडायचं आहे. काय आता बघ कसं होतं. बापरे हा काय ते खडी साखर. अरे गुलाबजामुन शाळेत खात नव्हता आला एवढे. 2-2 रुपये मम्मीकडनं घेऊन. अशाच प्रकारे गोपी भाऊ आपल्याला जॉईन झालाय. काय म्हणते गोपी भाऊ. कैसा आहे सफर उलटी गेली का ना. हाय थोडा आहे म्हणाला. काय बाबा मी तर खायलो तुझ्या. गांडीत बोट घालून शंकरा तोंडात बोट घालून शंकरा उलटी केलंय बघा. आणि अजून उलटी आहे म्हणालाय. अर्ध काढलंय अर्ध राहिलंय. ते पण मी गावासोबत जॉईनिंग होतो. चेस बाबे भाव. कुठं असलं हो तुम्ही पण हा. समोर बसून हा. शुभा रुस्तम आहे की तुम्ही पण. काय म्हणते त्याला. आता एक स्पॉट दिसलाय मला. जाता एक डॅम आहे. डॅम काय गेला. ಎಷ್ಟು रे 20 रुपये मिक्स फ्रूट. ಉಲ್ಟಿ ವಾಮಿಟ್ ಒಳ್ಳೆ ಸೋಡಾ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳ. ಒಳ್ಳೆ ಸೋಡಾ ಮಾಡ್ಕೊಳ್ತೀನಿ ನಿಮಗೆ. ವಾಮಿಟ್ನೇ ಬರೋದು. मस्त आहे हा. फक्त असं सहज चालला होता. जाता दिसलंय जायला. बोटिंग करायचं का.
गावावरून दुसऱ्या गावाला जाण्यासाठी हे पूल केले, काय म्हणतात ब्रिज केले, हे असं गोपी भाऊचं म्हणणं आहे. नाही आहे कितपत तेच. तेच आहे का? कन्फर्म आहे. चला बाद झालं, चला गोपी भाऊ. माझा फोटो काढत नाही का? तुझं काय, तुला कशाला लागतं? उलट्या केला नाही तू? चला मी चाललो बघ. ए चला टाटा. आई गेलं खाली पाणी बघून घाण फाटाले. फोटो काढा. हो त्यांनी काढते की हो एक काढा, आले त्यांनी काढते वे. त्या मोबाईल मध्ये काढा. उभा राहा लवकर, चल फोटो काढा. अच्छी शंकराचे पण फोटो गिटो काढला त्याने, अजून फोटोच काढले तिच्या आईला. ए चल की. हो मिक्स करून ठेवतो आता पद्धतशीर, खात बसतो, खातो, पचा पचा थुकतो. किती 100 फोटो काढला सर? सोडा पिला नाही ते दिसलाच नाही की ढकेला. चला ढकला गाडी. तर भाऊ आता पोचलेलं आहे आपण मुर्डेश्वरला. हां महादेवांची मोठी स्टॅच्यू आहे, अजून समुद्र आहे, बीच आहे आणि मंदिर आहे. तर अशाच प्रकारे आपण पोचलेलो आहे आता मुर्डेश्वरला. आणि मागच आपलं मंदिर बघू शकताय. गाड्या गेड्या चपलीतच ठेवला म्हणालो. चप्पल गाडीतच ठेवला. आणि आता जाऊ आतमध्ये, दर्शन करू. समुद्रावर गोपी भाऊला आपला व्हिडिओ काढायचा. शंकर भाऊ काढतोय गोपी भाऊची व्हिडिओ पद्धत काढताय की चला आज जाऊ. तर पद्धतशीर सगळेजण तोंडावरून पाणी गिनी घेतला, तोंड गिड धुतला आणि तोंड गिड धुवून ह्याने पावडर गिवडर लावलेत. मेन आहे काम चालू होतं काम. आणि समोरच आपला समुद्र आहे, दाखवतो तुम्हाला. आणि समुद्र गोपी भाऊ खरेदी करणार आहे लवकरच. दर्शन केलं आणि व्हिडिओ न काढता आम्ही बाहेर आलो. सेटिंग मध्ये गेलं काय माहिती, फोटो काढलाय चांगलं पण ह्यांचं कोणाचंच काय झालं नाही, फक्त माझं एकट्याचं फोटो बघा कसं आलंय. का हसता अजून. इकडून समोरच बीच आहे. शंकरची एंट्री झालेली आहे समुद्रावर, डायरेक्ट समुद्रातून बोलतय. तिथे बघा की महादेव. सुन रे बिया हमको प्यार हो गया, हम प्यार हो गया क्या करे. गेलेत त्यांच्या आईचं गाणं आहे. कसलं गाणं रे बीच. शंकरा म्हणालाय गोव्याला जाऊ, पण विषय काय माहितीये का, गोव्याला पण तू हेच बघणार आहे, हेच काम ते त्याला सीन फील करणार आहे. तर गोव्यापेक्षा इथेच करून घे ना बाई. पण गोव्यामध्ये कसं घोड्यावर फिरतो, उंटावर, लवड्यावर माझ्या. ब्लॉगर शंकर वाटलं मग तुला. बीच गीच आपल्याला का असला आवडत नाही, बीच आणि गीच. आता याने दुसऱ्या बीचला जातो म्हणाले, पण मी तर म्हणालो जाऊ नका. आता बघितलं आहे ते ऐकून तर घे. अरे भारी गिरे हे असलंच असते. अजून काय थोडं स्वच्छ असेल, अजून काय. चल अरे जाऊ दे रे, काय घालतो प्रेग्नेंट आहे रे. प्रेग्नेंट आहे रे, जाऊ दे बघ. हा अरे जाऊ दे, सोड त्याचं त्याला. हा चल समाधी आज जातो. घे कुठला तर. अच्छा ओला तो ढकल मला. हा भारी ते चोकोबार म्हणाला कसलं तर वाटायला, त्याच्यामुळे आम्ही हे घेतलं. यांनी घेतले चोकोबार. लाज वाटलं नाही असं, चोकोबार द्या मला म्हणाला. नाही तुमच्यावर प्रेम करते तो सगळे. तर इथल्या मार्केट मधनं घेतला मी 2 शर्ट घेतलो
गोपी भाऊ त्यांच्या भाचीसाठी काय तर घेतलंय. आता कुठं हो धर्मस्थळ मारवंती बीच आधी आहे. ए नको रे. भैया जाता जाता असं चाललं का असं बाजूला आहे. हा. हा आवडलं तर ठीक आहे तू बस. अजून एक बीच आहे मला इथं, मग तिकडून डायरेक्ट धर्मस्थळ. Yes. तिथं आज मुक्काम करू. आवडलं का नाही विचारलं हे तुला. भारी. थांब थांब रुद्र रुद्र. वाव काय भारी सीन आहे. वाव वंडरफुल. आणि शंकर भाऊ पण आता पद्धतशीर रेडी गिडी व्हायला. काय नाही फक्त फोटोसाठी चाललो. मला असलं आवडत नाही लावडा आलोच नाही. चला बाहेर दिसालय. होय बाहेर दिसालय. कुठलं गोवा नाही किंवा जा इथं गर्दी पण नाही. आवाज यायला लागला. गर्दी पण नाही काय पण नाही. मस्त सनसेट गिनसेट भारी आलंय. कुठलं गोवा किंवा कसं आहे. घाबरला का नाही. घाबरावं लागतंय भाई. घाबरलं नाही हे रांडाचं. लवडे ए चप्पल. 6 वाजले आता. पद्धतशीर पोस्ट गिस्ट केलो. आणि कसं असतं माहिती का, ब्लॉगर होणं सोपी गोष्ट नाहीये. लई कष्ट लई मेहनत लागते. इकडे यायचं जेव्हा प्लॅन झाला ना तेव्हा 4 दिवसाचे 4 ब्लॉग मी एडिट करून रेडी करून ओके मध्ये थँक्यू मध्ये ठेवलं होतं. आणि जेव्हा घरी पोचल तेव्हा हे सगळे ब्लॉग एडिट करून आपल्या मोठ्या युट्यूब चॅनलला आता टाकणार आहे. तर भावांनो ब्लॉगला भरपूर प्रेम द्या. शंकर भाऊ काय म्हणतो. काय नाही, ब्लॉगला भरपूर प्रेम द्या आणि पटापट जाऊन बघा. खूप म्हणजे भारी असं प्लेस आहेत ना. बाबा. आणि पद्धतशीर आता एक रील गिल पण काढलो. ते जेव्हा ब्लॉग नसते जेव्हा माल गिल पिलो असतो ना तेव्हा पोस्ट करतो मी. आयटमचा फोन आला तर गोपी भाऊला आयटमला गिटमला पद्धतशीर बोलला. गोपी भाऊचं पण रील शूट झालं एकदम फर्स्ट क्लास मध्ये. चला चल. तर भाऊनो चला लय झाली मज्जा मस्ती एन्जॉय. आता धर्मस्थळला जायचं आहे. धर्मस्थळला जाऊन तिथं लॉज बघू रूम बघून तिथं राहू आणि उद्या थोडंफार फिरू आणि देऊ आपल्या सोलापूरला. ओके चला गाडीत बसतो आणि जातानाच थोडंफार रूट दाखवतो आणि डायरेक्ट डेस्टिनेशनवर पोहोचू आपण. मग तेव्हा भेटू. तोपर्यंत टाटा बाय बाय लव यू.